परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. त्याचा वास सर्व जगतामध्ये आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, तरीही तो चराचर व्यापून राहिला आहे. तो विश्वाचा आधार आहे, देवांचा देव आहे, लक्ष्मीचा कांत आहे. असा तो सर्व लोकांचा नाथ, संसार भयाचा नाश करणारा विष्णू, त्याला वंदन असो. परमेश्वराने सृष्टी निर्माण करायचे योजले, त्यावेळी त्याच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि नंतर ब्रह्मदेवाने साऱ्या जगताची निर्मिती केली. मानवाची 100 वर्ष म्हणजे त्या ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. अशी 100 वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाचे. ती 100 वर्ष पूर्ण झाली की सृष्टीचा लय होतो आणि भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर निद्रिस्त होतात. त्या योगमायेतून जागृत अवस्थेत आल्यावर पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते. एकदा कैलास पर्वतावर आपल्या निवासस्थानी शंकर पार्वती सुखसंवादात मग्न होते. त्यावेळी पार्वतीने प्रश्न केला, नाथ, आपण ज्याचं निरंतर ध्यान करत असतो तो परमात्मा आहे तरी कसा? मला ते जाणून घ्यायची इच्छा झाली आहे. प्रिये, तो परमात्मा जगतपिता आहे. त्याचं वर्णन मी कसं करू? तो दयेचा सागर साऱ्या त्रिभुवनात भरून राहिला आहे. त्याच्या दर्शनाची इच्छा असेल तर मन एकाग्र करून त्याचं ध्यान कर. तुझ्या इच्छेप्रमाणे त्याचं दर्शन तुझ्या अंतःकरणातच तुला घेता येईल. मात्र बुद्धी निष्कपट हवी, अंतःकरण श्रद्धायुक्त हवं. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन हे त्याचं ब्रीद आहे. केवळ त्यासाठी परमेश्वराने अवतार घेतले. त्याच्या केवळ नामस्मरणाने प्रल्हाद, तुकारामासारखे भक्तगणी वैकुंठपदी गेले. भक्तिभावाने त्याला पान, फळ, फूल काहीही अर्पण केले तरी तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तावर कृपादृष्टी ठेवतो.